Once again welcome back my dear friends. Once again welcome to the beautiful world of medicinal chemistry. मी तुम्हाला सांगत होतो लोकल एनेस्थेटिक्सबद्दल. लोकल एनेस्थेटिकबद्दलची जनरल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे म्हणतोय. त्याच्यामध्ये येणारा पर्टिक्युलरली क्लासिफिकेशन सांगितलं आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की सार सांगायचं म्हणतोय. सार कुणाचा? लोकल एनेस्थेटिक्समधले बेंझोइक ॲसिडचा. बेंझोइक ॲसिडचं कॉमन स्ट्रक्चर येतं म्हणतोय सगळ्या स्ट्रक्चर्समध्ये. जे कुठले पण स्ट्रक्चर घ्या, प्रोकेन घ्या, कोकेन घ्या, लिडोकेन घ्या, जे काय तुम्हाला स्ट्रक्चर घ्यायचं असेल ते स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला बेंझोइक ॲसिडचा जे काय सार येणार आहे म्हणजे बेसिक स्ट्रक्चर तर हेच येणार आहे म्हणतोय. ओके, तर चला तर आपण पाहूयात सार ऑफ बेंझोइक ॲसिड. सार ऑफ बेंझोइक ॲसिडमध्ये तुम्हाला पहिल्या या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट सांगण्याचा उद्देश असा आहे की 3 त्या ठिकाणी चेंजेस दिसत असतील. पहिला चेंज आहे लिपोफिलिक ग्रुप, दुसरा इंटरमिडिएट आणि तिसरा आहे हायड्रोफिलिक ग्रुप. ओके, तर तिन्ही चेंजेसवरती काय काय होतात, ॲक्टिव्हिटी काय काय चेंज करते हे आपण बघणारच आहोत. पहिला आहे लिपोफिलिक ग्रुप. लिपोफिलिक ग्रुप म्हणजे काय, तर हा जो काही ग्रुप आहे, ही जी काही अरिल रिंग आहे ती लिपोफिलिक कॅरेक्टर वाढवणार आहे म्हणतोय येणाऱ्या ड्रग्सचं. नंतर आहे इंटरमिडिएट ग्रुप, जे या ठिकाणी एक साईड चेन दिसत असेल बोर्डावरती. नंतर आहे हायड्रोफिलिक ग्रुप, जो की नायट्रोजनला अटॅच असणारा एक आर ग्रुप आहे, म्हणजे अल्किल ग्रुप गेट अटॅच टू द नायट्रोजन्स मीन अमायनो अल्किल ग्रुप. ओके, दिस इज नथिंग बट द हायड्रोफिलिक ग्रुप. हे तिन्ही चेंजेस आपण या ठिकाणी सिरियल बघणार आहोत. पहिलं काय सांगितलेलं आहे तर लिपोफिलिक ग्रुप. लिपोफिलिक ग्रुप म्हणजे काय, तर पर्टिक्युलरली ही जी काही बेन्झिनची रिंग आहे या कार्बोनिल कार्बनला अटॅच आहे म्हणतोय, जी की लिपोफिलिक कॅरेक्टर इन्क्रीज करते म्हणतोय. मीन्स काय, पहिला पॉईंट अरिल रिंग get attached to the carbonyl carbon, ज्याच्यामुळं काय व्हायला लागले तर लिपोफिलिक कॅरेक्टर इन्क्रीज व्हायला लागले, लिपोफिलिसिटी इन्क्रीज व्हायला लागले म्हणतो. लिपोफिलिसिटी इन्क्रीज व्हायला लागले, हा पहिला पॉईंट. आता हे जे काय ड्रग आहे लिपोफिलिक ग्रुपचं, म्हणजे या बेसिक स्ट्रक्चरमध्ये कुठला पण येणारा जो काय ड्रग आहे तो लिपिड कॅरेक्टर वाढवणार आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल सेल सरफेस लिपोफिलिक नेचरचं असतं, याच्यावरती काय असतात रिसेप्टार आणि चॅनल्स प्रेझेंट असतात म्हणतोय. त्या रिसेप्टार चॅनलवरती जाऊन बाइंड होण्याची ॲबिलिटी हा ग्रुप दाखवतोय. म्हणजे काय, तर पर्टिक्युलरली द रिसेप्टार ऑर द चॅनल रिसेप्टार प्रोटीन याच्यावरती जाऊन बाइंड होण्याची ॲबिलिटी पण हाच ग्रुप दाखवणार आहे म्हणतोय. नंतर महत्त्वाचा तिसरा असा पॉईंट याच्यामध्ये काय, तर बेसिक महत्त्वाची गोष्ट काय, हा जो काय लिपोफिलिक ग्रुप आहे याच्यावरती जर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर लावले ॲट कुठं ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, देन द लिपोफिलिक कॅरेक्टर गेट इन्क्रीज्ड. आणि जर मेटा पोझिशनवरती जर लावला इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप तर लिपोफिलिक कॅरेक्टर गेट डिक्रीज्ड. हे खूप महत्त्वाचं आहे. मेटा पोझिशनवरती लावला इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप तर लिपोफिलिक कॅरेक्टर डिक्रीज व्हायला लागले. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरती लावलं तर लिपोफिलिक कॅरेक्टर इन्क्रीज व्हायला लागलं म्हणतोय. खूप महत्त्वाचं आहे. हे 3 पॉईंट झालेले आहेत म्हणतोय. याच्यावरती जर कुठलं पण सबस्टिट्यूशन केलं आणि त्याच्यामुळं जर झिटर आयन्स फॉर्मेशन होत असेल तर पोटेन्सी ऑफ द ड्रग गेट इन्क्रीज्ड. म्हणजे काय, तर या रिंगवरती जर कुठलं पण त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन केलं आणि जर झिटर आयन्स फॉर्मेशन होत असेल तर त्या ठिकाणी येणारी जो काय ड्रग आहे त्याची पोटेन्सी जास्त असते असं सांगितलेलं आहे. दुसरं आहे इंटरमिडिएट. इंटरमिडिएटमध्ये तुम्हाला दिसत असेल कार्बन, ऑक्सिजन, हॅलोजन, यक्स. ओके, इथं कुठला पण त्या ठिकाणी ग्रुप अटॅच करू शकतात म्हणतोय. नंतर काय CH2 ही जी काय साईड चेन आहे ही इंटरमिडिएट साईड चेन आहे. याच्यावरती काय, याच्यात जर तुम्ही प्रोकेनची सिरीज ॲड केली, प्रोकेनची सिरीज जर ॲड केली तर कुठलं त्या ठिकाणी ॲटम अटॅच असेल त्याच्यावरती त्याची पोटेन्सी डिपेंड आहे म्हणतो. म्हणजे कसं, जर या प्रोकेनच्या सिरीजची सिरीज जर त्या ठिकाणी जर तुम्ही सल्फर लावला, ऑक्सिजन लावला, कार्बन लावला आणि नायट्रोजन लावला तर सल्फरची जी काय लोकल एनेस्थेटिक प्रॉपर्टी आहे ते जास्त आहे म्हणतो ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन
ॲज कम्पेअर टू कार्बन, ॲज कम्पेअर टू नायट्रोजन. म्हणजे सल्फर हॅज द मोर लोकल एनेस्थेटिक प्रॉपर्टी दॅन दॅट ऑफ द ऑक्सिजन. ऑक्सिजन हॅज द मोर लोकल एनेस्थेटिक प्रॉपर्टी दॅन दॅट ऑफ द कार्बन. अँड द कार्बन हॅज द मोर लोकल एनेस्थेटिक प्रॉपर्टी दॅन दॅट ऑफ द नायट्रोजन. म्हणजे ही सिरीज अशी आहे म्हणतोय प्रोकेनच्या सिरीजमध्ये. हा पहिला पॉईंट आहे म्हणतोय. दुसरा पॉईंट काय याच्यामध्ये, यक्सच्या जागेवर यक्स जर एनला अटॅच केला तुम्ही, ओके, तर तयार होणारे स्ट्रक्चर काय आहे बेटा, अमाइडचं. आणि जर यक्स तुम्ही ऑक्सिजनला अटॅच करत तर त्या ठिकाणी जो काय तयार झालेलं स्ट्रक्चर ते आहे इस्टरचं. याच्यावरती पण डिपेंड आहे म्हणतोय पोटेन्सी. म्हणजे कसं, हा ड्रग पर्टिक्युलरली यक्सच्या जागेवर जर यक्स एनला अटॅच असेल तर अमाइडचं स्ट्रक्चर आहे म्हणतोय. यक्स जर डबल बॉन्ड ओ म्हणजे कार्बोनिल त्या ठिकाणी जो काय ग्रुप आहे, डबल बॉन्ड ओ जो काय ग्रुप आहे या इस्टरला जर अटॅच असेल तर त्याच्यावरती पण पोटेन्सी किंवा त्याची जी काय टॉक्झिसिटी आहे ती डिपेंड असते म्हणतोय. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की यक्स एन मीन्स अमाइड इज ग्रेटर इन रेजिस्टन्स दॅन दॅट ऑफ द इस्टर. म्हणजे याचा रेजिस्टन्स जास्त आहे म्हणतोय, कुणाचा, अमाइडचा, दॅन दॅट ऑफ द इस्टर असं सांगितलेलं आहे म्हणतोय. आणि जर यक्स तुम्ही त्या ठिकाणी सल्फरला जर बाइंड केला तर तयार होणारे जे काय ड्रग आहे तो थायो इस्टर तयार होत आहे म्हणतोय, थायो इस्टर. ज्याच्यामुळं काय कॉज होऊ शकते तर डर्मायटिटिस. खूप महत्त्वाचं आहे, डर्मायटिटिस येऊ शकते म्हणतोय. यक्स इज गेट अटॅच टू द सल्फर देन इट कॉजेस द डर्मायटिटिस. इंटरमिडिएटमध्ये महत्त्वाचा सार होता म्हणतोय. नंतर विचारला हायड्रोफिलिक ग्रुप. हा हायड्रोफिलिक ग्रुप म्हणजे काय, नायट्रोजन इज गेट अटॅच टू द अल्किल ग्रुप मीन्स अमायनो अल्किल ग्रुप. दिस अमायनो अल्किल ग्रुप इज नॉट इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इज नॉट इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी, नॉट इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी. मी तीनदा तेच सांगतो, इज नॉट इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी. विचारलं तर लक्षात राहू द्या. बट इट इज इसेन्शियल फॉर द हायड्रोफिलिक नेचर ऑफ द ग्रुप or the hydrophilic nature of the drug, but it is essential for the hydrophilic nature of the drug. Hydrophilic nature of the drug हे खूप महत्त्वाचं आहे. हा दुसरा पॉईंट. पहिला पॉईंट काय, नॉट इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी. दुसरा पॉईंट, इसेन्शियल फॉर द हायड्रोफिलिक नेचर ऑफ द ड्रग. आणि याच्यामध्ये काय, टर्शरी नायट्रोजन इज मोर ॲक्टिव्ह दॅन द सेकंड नायट्रोजन दॅन द प्रायमरी नायट्रोजन. हे तर सगळीकडे कॉमनच झालेलं आहे म्हणतोय, हे तर सगळ्यालाच माहिती आहे. टर्शरी नायट्रोजन इज मोर ॲक्टिव्ह दॅन द सेकंडरी दॅन दॅट ऑफ द प्रायमरी. टर्शरी अमाइन्स या ठिकाणी सेकंडरी अमाइन्स आणि या ठिकाणी आहे प्रायमरी अमाइन्स. चेंजेस काय काय आहेत खूप महत्त्वाचे आहे. टर्शरी अमाइन्स इज इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणतोय, ओके. नंतर आहे सेकंडरी अमाइन्स. सेकंडरी अमाइन्स काय करणार आहे, लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शनचा ड्रग देणार आहे. जर सेकंडरी अमाइन्स असेल तर लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शनचा ड्रग देणार आहे, ओके. ह्याच्यामुळं काय होणार आहे, इरिटन्सी जी काय इरिटन्सी प्रॉपर्टी किंवा इरिटेटिंग प्रॉपर्टी ऑफ द ड्रग गेट इन्क्रीज्ड लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन असल्यामुळं. नंतर आहे प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स जर असेल तर काय बेटा, तर याच्यावरती नो ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणजे जो येणारा जो काय ड्रग असेल तो ॲक्टिव्ह नसणार आहे म्हणतोय, नो ॲक्टिव्ह कंपाऊंड. याच्यामुळं काय होणार आहे, डर्मायटिटिस होणार आहे किंवा इरिटेशन होणार आहे म्हणतोय, इरिटेशन होणार आहे म्हणतोय. आणि जर हायड्रोफिलिक ग्रुप जास्त असेल तर ते पण एक पद्धतीचं साईड इफेक्ट आहे. म्हणजे हा जो नायट्रोजन आहे जर हायड्रोफिलिक नेचरचा असेल, जर हायड्रोफिलिक ग्रुपचं त्या ठिकाणी नेचर इन्क्रीज होत असेल तर ॲक्टिव्हिटी गेट डिमिनिश्ड. ॲक्टिव्हिटी ऑफ द ड्रग गेट डिमिनिश्ड. खूप महत्त्वाचं सांगितलं आहे सार. काय काय सांगितलं मी सांगत होतो, बेन्झोइक ॲसिड ह्याच्यामध्ये सार सांगायलो आहे. पहिलं काय सांगितलं, हा NH2 अटॅच टू द कार्बोनिल कार्बन, पण याच्या आधी काय आहे, ही रिंग आहे.
फिनिल रिंग. फिनिल रिंग इज इसेन्शियल फॉर द लिपोफिलिक कॅरेक्टर ऑफ द ड्रग. पहिला पॉईंट. दुसरा काय सांगितला तर चॅनल रिसेप्टरवरती पण जाऊन त्या ठिकाणी बाइंड होण्याची ॲबिलिटी दाखवत आहे. तिसरा पॉईंट सांगितला आहे की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर पॅरा आणि ऑर्थो पोझिशनवरती असेल तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज, मेटा पोझिशनवरती जातील तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज. नंतर सांगितले झिटर आयन्सचं फॉर्मेशन होणार आहे, पण केव्हा, जेव्हा या रिंगवरती जर सबस्टिट्यूशन होत असेल आणि झिटर आयन्सचं फॉर्मेशन होत असेल तर मोर पोटंट ड्रग भेटणार आहे म्हणतोय. अशा पद्धतीत 4 पॉईंट सांगितले. नंतर इंटरमिडिएट त्या ठिकाणी जो काय ग्रुप आहे याच्यामध्ये प्रोकेनच्या सिरीजमध्ये जर सल्फर आधी आला, नंतर ऑक्सिजन, नंतर कार्बन, नंतर नायट्रोजन जर येत असेल तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काय लोकल ॲनेस्थेटिक प्रॉपर्टी आहे ती इन्क्रीज होते म्हणतोय. सल्फरची मोर आहे, नंतर ऑक्सिजन, नंतर कार्बन, नंतर नायट्रोजन. हा जो काय एक्स आहे, जो नायट्रोजनला अटॅच झाला तर अमाइडचं स्ट्रक्चर तयार होते. हा जर एक्स असेल, ऑक्सिजनला अटॅच असेल तर एस्टरचं स्ट्रक्चर तयार होते. त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणतोय पोटेन्सी, त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणतोय टॉक्झिसिटी. मोर रेजिस्टन्स स्ट्रक्चर तयार होईल जर अमाइडसोबत असेल तर एक्स, आणि एक्स जर एस्टरसोबत असेल तर लेस रेजिस्टन्स, लेस टॉक्झिसिटी, लेस त्या ठिकाणी पोटेन्सी असणाऱ्या ड्रगची, असं सुद्धा सांगितलं आहे. नंतर एक्स हा सल्फरला अटॅच असेल तर थायोइस्टरचं स्ट्रक्चर तयार होतं आहे म्हणतोय. हा जो थायोइस्टर आहे जो की डर्मॅटिटिस प्रॉपर्टी कॉज करू शकतो म्हणतोय. म्हणजे येणारा जो काही ड्रग असेल ज्याच्यामध्ये जर एक्स सल्फरसोबत अटॅच असेल तर त्याच्यामुळे डर्मॅटिटिस होणार आहे, असं सुद्धा सर सांगितलेलं आहे म्हणतोय. झालं इंटरमिडिएट. आणि तिसरं आहे महत्त्वाचं हायड्रोफिलिक ग्रुप. हायड्रोफिलिक ग्रुप इसेन्शियल असतो म्हणतोय, पण ॲक्टिव्हिटीसाठी त्या ठिकाणी इज नॉट इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी. म्हणजे इट इज नॉट इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी बट हायड्रोफिलिक नेचर जर पाहिजे असेल तरी बट इट इज इसेन्शियल. नंतर काय टर्शरी अमाइन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द सेकंडरी दॅन द प्रायमरी. टर्शरी अमाइन ॲक्टिव्हिटीसाठी लागतोय म्हणतोय. सेकंडरी अमाइन असेल तर लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन भेटणार आहे, इरिटन्सी प्रॉपर्टी जास्त असणार आहे म्हणतोय. पण जर प्रायमरी अमाइन असेल तर नो ॲक्टिव्ह कंपाऊंड, म्हणजे कुठलाच ॲक्टिव्ह कंपाऊंड येणार नाही आहे म्हणतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे इरिटेशन त्या ठिकाणी जास्त असणार आहे म्हणतोय. अशा पद्धतीनं हा आहे सार ऑफ बेंझोइक ॲसिड. नंतर बघणार आहोत आपण स्ट्रक्चर्स, कुठले कुठले स्ट्रक्चर्स आहेत, काय आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. टिल देन बाय.